इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. चोरीचे तांब्या पितळेचे भांडे आणि कॉपर वायर बाळगणारे क्राईम ब्रांच युनिट 1च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून 1 जुलै 2026 रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तांबे पितळाची भांडी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रांच युनिट 1 पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, पोलीस अंमलदार गोरक्ष साबळे, राम बर्डे यांना मिळालेल्या माहितीने सदर चोरी गेलेले तांबे पितळाचे भांडे माडसांगवे येथील भंगार विक्रेता शेहबाज कासिम चौधरी यांनी घेतल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरची चोरी अशरफ हमीद शेख आणि खुर्शीद हमीद शेख यांनी चोरी करून त्यास विकल्याचे सांगितले आहे. तसेच कॉपर वायर जाबीर उर्फ जुबैर अमर अरब यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे त्यालाही ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून एकूण 4,57,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 1च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत भोले, पोलीस हवालदार महेश साळुंखे, उत्तम पवार, योगराज गायकवाड, रमेश कोळी, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, समाधान पवार, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट आदींनी ही कारवाई पार पडली. NCN न्यूजसाठी रोहन नानी, नाशिक.